निरोगी आयुष्यासाठी काही महत्त्वाच्या 53 टिप्स. नंबर 1. महिलांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते. नंबर 2. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते. नंबर 3. स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा, बोला. यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतो. नंबर 4. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्याने पण कमी झाला नाही तर डॉक्टरला दाखवा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरावे नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक आणि अतिनील किरणांपासून वाचवते ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो. नंबर 6. आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते. रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की कारऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पावलांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल ज्यामुळे तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील. नंबर 9. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये. त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात. नंबर 10. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. तरी लक्षणे जाणवली तरी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. नंबर 11. अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. 12. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका. मिठाचे सेवन कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे होतात. 14. जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे. रोज सकाळी हिरव्या गवतांवर पैदल चालण्याने दृष्टी सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो. नंबर 18. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा, पोहे, फळांचा रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. 19. फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या. फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. 20. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. 21. जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. तो गर्भाशय संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो. नंबर 22. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. 23. दातांनी नखे चावू नका. यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. 24. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. 25. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. सवयी: संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहेत. 27. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. 29. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यांसारख्या पेयांचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्त्वेही मिळतील. 33. रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कधी केल्याने केस मजबूत होतात. पोट दुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून 1 किंवा 2दा सेवन करू शकता. 35. वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो. 36. जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा, हात-पाय पांढरे होतील. 37. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या एनेमल्स वर खूपच वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. 40. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. 42. जेवताना अन्नाचा वास घेऊ नये, त्यामुळे अपचन होते. ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे, यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. रोज काही वेळ नॉझ एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते. केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते. दिवसभरात कोणत्याही स्वरूपात 1 चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील. दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते. दिवसातून 1 ग्लास प्या. पेरूच्या सेवनाने आळस आणि डिप्रेशन कमी होतो. लसणाच्या पाकळ्या कापलेल्या असो किंवा पूर्ण असो फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लसूण मऊ होऊन कोण फुटू लागतो, त्याची चव कमी होते आणि लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होतात. 50. जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खा, त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल. जास्त वेळ झोपू नका. जास्त झोपेने स्मरणशक्ती कमजोर होते. 52. नवजात आणि 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांच्या शरीरात जीवनसत्त्वांची जास्त गरज असते. नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होतो. अशा परिस्थितीत 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काही विशेष जीवनसत्त्वांची नितांत गरज असते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी ही काही महत्त्वाची जीवनसत्त्वे आहेत, जी या वयातील मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्त्वे आईचे दूध आहे,
परंतु व्हिटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या जीवनसत्वाची कमतरता लहान मुलांमध्ये दिसून येते. 53. लोक हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करतात. सर्दीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुणे आवडते, पण ते केसांसाठी हानिकारक ठरू शकते. खूप गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस आणखी कोरडे होण्याची शक्यता असते. त्याशिवाय हे केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट करते, जे केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्यास केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते. गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू कोरडी होते, ज्यामुळे खाज आणि कोंडा होण्याची समस्या वाढते. त्याचप्रमाणे गरम पाण्यामुळे केस गळतीची देखील समस्या निर्माण होते. मित्रांनो, असेच आरोग्यदायी गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लगेचच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑल करा. धन्यवाद.